कृत माटे राणा संघाला डीजे तरे संघामध्ये हिन नव्हते, मात्र महत्वाच्या सामन्यातून लालचंद तरे मैदानामध्ये का हवा याचं उत्तर त्यांनी दिलंय. चांगला झेल टिपलाय. अगदी आपण पाहिलं सीमारेषा सुधाकर म्हात्रे, दीपक तरे, लालचंद तरे, यशवंत तरे, शैलेश म्हात्रे हे खेळाडू आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर मच्छिंद्र दादा देखील संजयभाई म्हात्रे यांचे अगदी डावा हात म्हणून इन्फिल्डच्या आतमध्ये उभे आहेत. नक्की शॉट थर्डमॅनला मच्छिंद्र म्हात्रे संजयभाई म्हात्रे यांचे चांगले सहकारी आहेत, खूप भरवशाचे गोलंदाज आहेत. बघूया क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल. संजयभाई म्हात्रे बघा स्वतः इष्टी रक्षक, अगदी इष्ट्यांचं रक्षण करताना असं इष्टी रक्षण हवा तेव्हा गोलंदाजाला नक्कीच अगदी चेंडू टाकण्यासाठी खूप उत्साहित गोलंदाज होत असतात. जेव्हा तुम्ही क्लोज इष्टरक्षण करताय तेव्हा गोलंदाजाला नक्कीच त्याचा बेनिफिट मिळतोय. गोलंदाज प्रल्हाद नाईक इथे चेंडूला वळवलाय. बघूया सुधाकर म्हात्रे वेल जज कॅच लॉंग लेग सीमारेषेवर अप्रतिम झेल फलंदाज बाद. नक्कीच्या गंगामाता क्रीडानगरी मध्ये वंडरबॉब भिवंडी जगदीश नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. जोशी 11 भादवर या संघातून 40+ फॉर्मॅट क्रिकेटला जगदीश नाईक यांनी दमन दौरा 2023 पासून सुरुवात केलेली आहे. जगदीश नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये या. गंगामाता गोंदवली 40+ संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातं आणि गोंदवली गावचे ते जावई देखील आहेत. वेलकम जगदीशजी नाईक, आपण यायचंय. आयोजन संघाच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जातं. हॅट्रिक कोण आहे या स्पर्धेमध्ये अजूनही कुठल्या गोलंदाजांनी हॅट्रिक कंप्लीट केलेली नाहीये. बघूया प्रल्हाद नाईक पहिली हॅट्रिक पूर्ण करतील का. दिनेश मडवी आलेत. 555 रुपयाचं पारितोषिक आहे. नाना गुंडले यांच्याकडून अगदी चेंडूला डिफाईन केलंय. एक धाव इथे, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. संदीप नेटचे मालक प्रदीपदादा पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. 2 धावेनी संघाची धावसंख्या 6. 2 विकेट, चौकार, दुहेरी आणि हा चेंडू. बघूया लालचंद तरे चेंडू डीप मधून अगदी झेपावतोय. चितेच्या चपलाईने चेंडूवर अगदी समोर आले होते. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेनी संघाची धावसंख्या 7. 5 चेंडू मध्ये 7. 2 विकेट, 1 सिंगल, 1 डबल, 1 चौकार आणि हा चेंडू आहे शेवटचा. बालचंद्र नाईक वेलकम. अंकुश पाटील इथे चेंडूला अगदी ऑनच्या अंदाजाने केलेत. बघूया चेंडूला टॅप केलाय. समोर गणेश एक सिंगल धावसंख्या झाली ती 8. 1 ओव्हर 2 विकेट 8 धावा. नक्की शैलेश म्हात्रे की संजयभाई म्हात्रे की मच्छिंद्र म्हात्रे अगदी ओव्हर 3 टाकायचे आहेत. गोलंदाज भरपूर आहेत. बघूया मच्छिंद्र म्हात्रे आपली जागा सोडत नाही म्हणजे दुसऱ्या ओव्हर साठी नक्कीच त्यांचा विचार केला जाणार नाही हे मात्र त्यांना पक्क ठाऊक आहे. कारण की शैलेश आलाय. शैलेश एक चांगला गोलंदाज आहे. गावदेवी भादवड या संघाचा. जगदीशजी नाईक आणि रवींद्र तरेसर दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. तसेच आमचे ज्ञानेश्वरजी म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख आहेत आणि गावदेवी भादवड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. नक्कीच क्रिकेटवर त्यांचा अपार प्रेम आहे. अगदी गावदेवी भादवड संघाच्या बरोबर सावलीप्रमाणे नेहमी त्यांना आपण पाहतोय.
बघूया अगदी कृष्णा कॉम्प्लेक्स खेळाडू कक्षामध्ये भादवडगावचे समर्थक मोठ्या संख्येने बसलेत. त्यामध्ये रवींद्र तरेसर आहेत, ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत, जगदीजी नाईक आणि इतर आमचे सर्व सहकारी. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. शैलेश म्हात्रे पहिला चेंडू अप ड्राईव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. थ्रो अगदी दोन्ही एंडच्या मध्ये, इथे डायरेक्ट हिट. बघूया काय घडलंय इथे. अगदी पंच शिवाजी मडवीनं हा डिसिजन थर्ड पंचांकडे सोपवलेला आहे. बघूया इथे फलंदाज बाद आहे की नाबाद आहे याचं उत्तर आपल्याला मिळेल. धावा 2 आहेत की 1 आहे. नक्कीच आपले तिसरे पंच भाऊ पाटील 3 स्टार टेक्निकल रूम मध्ये पोहोचलेत. बघूया संजय भाई यांचा निशाणा तर लागलाय की नाही हे पाहावं लागेल. निशाणा तर लागलाय, मात्र फलंदाज एक्झॅक्ट कुठे आहेत दाखवलं जाईल. आमचे लाईव्ह स्कोर अपडेट नरेंद्र पाटील. बघूया अगदी स्लो मोशन मध्ये दाखवलं जाईल आणि काही क्षणामध्ये या चेंडूवरचा जो निकाल आहे, जो निर्णय आहे, हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. नक्की जिथे फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज पासून दूर आहेत, मात्र गोलंदाजाचे पहिले हात लागलेत की बॉल लागले याची तपासणी केली जाते. बघूया इथे पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये दाखवलं जातोय. अगदी पंचांची कडी परीक्षा आहे. सुनील म्हात्रे सर पाहत आहेत, शिवाजी मडवी पाहत आहेत की भाऊ पाटील सरांचा इशारा कधी येतोय. दोन्ही संघाचे खेळाडू देखील पाहत आहेत, संजयभाई म्हात्रे देखील पाहत आहेत. आणि फलंदाज नाबाद आहे. पहिला इथे शैलेश म्हात्रेंचे हात स्टंपला स्पर्श केलेले आहे आणि फलंदाज सेफ. मिळतील धावा 2. धावसंख्या 10. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट, साफ सूत्र, क्या बात आहे. 3 स्टार नरेंद्र पाटील, किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे, ऑल टीम. इथे पुन्हा एकदा चेंडूला वेट केलंय आणि अगदी आपण पाहिलं तर ऑफ ड्राईव्हचा फटका. दिनेश मडवी रिटर्न तिकीट. अगदी भालचंद्र नाईक यांना ठाऊक आहे 2 धावा होणार नाहीयेत, इथे घाई करून चालणार नाहीये. 8 चेंडू मध्ये धावा आलेत 11. पहिल्या ओव्हर मध्ये 8 वर 2 विकेट. शैलेश म्हात्रेने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 3 धावा दिलेत. एकूण टोटल 11. रमाकांतजी म्हात्रे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपतालुका प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण. काँग्रेस पार्टी शैलेश म्हात्रे. इथे चेंडूला चपल क्रॉस झालेत, चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये खेळलेत. 2-2 क्षेत्राचे चेंडूला पाठलाग करतायत. अगदी डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचलेत. धावा मिळतील 2. संघाची धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 13. 11 + 2 13 धावा. वेलकम रमाकांतजी म्हात्रे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण. बाळेमामा चषक 2024 मध्ये साहेब आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रमाकांतजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभ आगमन. चांगला चेंडू अप्रतिम, अगदी बोटांची जादू दाखवताना शैलेश म्हात्रे हा एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी नेहमी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. इथे गती कमी केलेली आहे. अप्पर कटच्या अंदाजाने फटका खेळलेत.
चेंडूचा अंदाज घेताना चुकले क्षेत्ररक्षक. चेंडू सीमापार एका टप्प्याने 4 धावेसाठी चौकार. गुड शॉट. मध्ये शुभागमन वेलकम. इथे हा चेंडू देखील आला आहे, बघूया. डॉट. 2 ओव्हर 2 विकेट 17 धावा. म्हणजे या ओव्हर मध्ये शैलेशने धावा खर्च केलेत 9. पहिल्या ओव्हर मध्ये प्रल्हाद नाईकने धावा खर्च केल्या 8 आणि 2 विकेट देखील घेतलेत. क्या बात आहे. अगदी शांत ठेवलाय. आजच्या आपण या स्पर्धेचा अपडेट पाहिला तर आजच्या दिवसामध्ये सर्वात वेगवान भागीदारी 11 चेंडूमध्ये 35 बालचंद्र नाईक आणि पप्पू प्रदीप पाटील यांच्या नावावर आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या जय बजरंग कारिवली संघाच्या नावावर आहे. जानमन गोवे संघाच्या अगेन्स्ट तब्बल 68 धावा आणि या चालू सीझनचं पहिलं अर्धशतक जय बजरंग कारिवली संघाचा संदीप एम पाटील याच्या नावी आहे. तब्बल 20 चेंडूमध्ये त्यांनी 55 धावा नाबाद ठोकलेत आणि नक्कीच या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक आपण जर पाहिलं तर गावदेवी रांजणोली संघाचे नीलकंठ, गावदेवी अंजूर संघाचा विजय पाटील 26. नक्कीच आजच्या दिवसातून यस, कारण की आक्रमणाला सुरुवात केली होती विनोद म्हात्रेनं. तब्बल धावांचा पाऊस पडला होता. आज चांगले लय मध्ये होते. 3 झेल घेतले, गोलंदाजी चांगली केली. नक्कीच आतापर्यंत या स्पर्धेचा आपण जर सर्वोत्कृष्ट जर ओव्हर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाचे राजू पाटील वेताल कोपर संघाच्या अगेन्स्ट त्यांनी 3 विकेट घेत पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. अतिशय चांगला अपडेट गुणवंत गुणलेखक अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून. दिलीपजी रघुनाथ म्हात्रे गोंदवली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक आपल्याला गंगामाता गोंदवली 40+ संघाच्या वतीने आमंत्रित केले जातोय. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. दिलीपजी रघुनाथ म्हात्रे इथे चेंडूला ऑन साइडला खेळलेत. बघूया शॉर्ट मिड विकेट. दीपक तरे चेंडूला उचलतायत डेंजर एंडला. भालचंद्र नाईक धावचित बाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रमाकांतजी म्हात्रे साहेबांना पाहतोय. त्यांच्या समेत नुकतंच मंचावर शुभागमन झाले गोंदवली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक सहदेवजी पाटील आणि गंगामाता गोंदवली नवीन 40+ चे खेळाडू अंकुश पाटील. त्यानंतर संजयजी म्हात्रे आहेत, विनोदजी म्हात्रे आहेत, नाना पाटील आहेत, उत्तमजी म्हात्रे आहेत, प्रदीपजी पाटील आहेत आणि आपले अध्यक्ष गोपीनाथजी पाटील. सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगली सुरुवात आहे
संजयभाई म्हात्रे यांच्याकडून पहिल्या चेंडूवर धावचित बाद भालचंद्र नाईक, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर राकेश मालीला परतीचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज येतोय सागर भोईर, संघातील एक सर्वात जुना जाणता खेळाडू जागृत मराठा राणा संघाचा. बघूया 4 चेंडू शिल्लक, 18 धावा झालेत. सेमी फायनल मध्ये कोण जाईल, भादवाड की राणाल, राणाल की भादवाड. इथे चेंडूला अगदी प्लेक केलाय, शॉर्ट लेग रिजनला सुधाकर म्हात्रे चेंडूवर झेपावत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त एक धाव. नक्कीच अगदी शरद म्हात्रे खुश आहेत. प्रल्हाद नाईक यांच्या बॅकअप साठी मच्छिंद्र म्हात्रे मूर्ती लहान आहे मात्र कीर्तिमान आहे. 2 धावीनी एके धावीनी संघाची धावसंख्या 19. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संजयभाई म्हात्रे सांघिक तिसरं षटक घेऊन आले. 3 ओव्हरचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. काल आपण पाहिलं तर एक क्वार्टर फायनलचा सामना गावदेवी वेले आणि गावदेवी रांजणोली काय सामना झाला होता. भालचंद्र म्हात्रे त्या सामन्याचे सामनावीर राहिले होते. चांगला आपण ऑन ड्राईव्ह पाहतोय. लालचंद तरे चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलतायत. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला फलंदाज, धावचित बाद. नक्कीच संतोषजी भुईर जागृत मराठा राणा संघाचे सहकारी खेळाडू, त्यांनी आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद संतोषजी भुईर, ओमकार भुईर आणि शुभम भुईर यांच्याकडून देखील या संघासाठी शुभेच्छा आहेत. आणि चांगला स्विच हिटचा फटका आपण पाहिलाय दिनेश मडवीच्या बॅट मधून. आलाय चौकार, 6 षटकार आलाय. काय कमालीचा फटका, अगदी आपण पाहिलं तर षटकार. दिनेश मडवी असे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. नेहमीच प्रत्येक सामन्यातून तो असा फटके मारताना आपल्याला पाहायला मिळतो. सरावावर नक्कीच चांगली भर असेल. म्हणून संजयभाई सारख्या गोलंदाजाला रिव्हर्स फटका खेळणं हे सोपं काम नाहीये. धावसंख्या 26, शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 26 धावा झालेत. बघूया संजयभाई म्हात्रे आणि सुनील म्हात्रे मध्ये काहीतरी जुगलबंदी सुरू आहे. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य संजयभाई म्हात्रे आणि आमचे पंच सुनील म्हात्रे बद्दल बोलायचं तर नेहमी ऍक्टिव्ह मैदानामध्ये. शेवटचा चेंडू, 26 धावा. इथे फुल टॉस. बघूया बॅटची कडा लागलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी दिनेश मडवी, धावचित बाद. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेने 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यात 27 आणि विजयाचं लक्ष आहे क्वार्टर फायनल सामन्यातून गावदेवी भादवड संघासमोर 18 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी तर 28 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी आपण नक्कीच या स्पर्धेसाठी गंगामाता गोंदवली 40+ आयोजित बाळेमामा चषक 2024 या स्पर्धेसाठी दापोडे गावची माजी सरपंच अपर्णा मणिलाल पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेत. धन्यवाद ताई, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊया. रमाकांतजी म्हात्रे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करू. त्यानंतर सदैवजी पाटील आहेत आणि अंकुश पाटील हे मान्यवर उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष गोंदवली गावचे सुपुत्र
रमाकांतजी म्हात्रे साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि नक्कीच त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या या 40+ गंगामाता गुंदवली संघाच्या वतीनं केलं जाईल। तर स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। गुंदवली गावचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रमाकांतजी म्हात्रे साहेबांना इथे शॉल पुष्पगुच्छ आणि पवित्र तुळशीचं रोपटं देऊन अध्यक्ष गोपीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातोय। धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं गंगामाता 40+ संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत। त्यानंतर सहदेवजी पाटील आपल्या गोंदवली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक सहदेवजी पाटील या मामाश्रींना देखील आपण सन्मानित करूया। तर पुढील स्वागत सन्मान आपण करूया। सहदेवजी पाटील आपले गोंदवली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक एक आदर्श व्यक्तिमत्व सहदेवजी पाटील या मामाश्रींना देखील स्वागत आणि सन्मान गोपीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यानंतर अंकुश पाटील देखील आहेत आपल्या गंगामाता नवीन 40+ संघाचे ते सदस्य आहेत। अंकुश पाटील तर स्वागत आणि सन्मान केला जातोय गंगामाता गुंदवली नवीन 40+ संघाचे खेळाडू अंकुश पाटील यांचा। धन्यवाद अंकुश पाटील। आलेल्या प्रत्येक मान्यवराचं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलेला आहे, कारण की स्पर्धा आपण पाहतोय बाळेमामा चषक 2024 ची आणि आयोजक संघ आहे गंगामाता सिनियर 40+। भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देवो भव छोटा छोटा आता मोठा नको आणू। अठरा चेंडू आणि 28 धावा गोलंदाज होतोय सागर भोईर। क्या बात आहे, इथे प्रदीप पाटील ना नक्कीच गेम प्लॅन केलाय आणि बघूया हा गेम प्लॅन सक्सेस की अनसक्सेस। सागर भोईर चांगला गोलंदाज आहे। इथे पहिला चेंडू अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय 4 धावेसाठी हा चौकार। प्रल्हाद नाईक यांना थांबवणं खूप कठीण आहे। आज ते देखील चांगल्या लय मध्ये आहेत। आज त्यांनी देखील चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दोन्ही सामन्यातून केलेली आहे। पुढील चेंडू इथे अगदी चेंडू शरीराचा वेध घेतला की बॅटला स्पर्श झालाय, बघू याचं उत्तर आपल्याला मिळेल आणि नक्कीच लेग बाईज सुनील म्हात्रे सरांचा इशारा आलाय। लेग बाईज बॅटला पाठवलंय आणायला पाठवलंय, सध्या आपल्याकडे उपलब्ध नाहीये।
नक्कीच संतोष पाटील आई गावदेवी सोनाली संघाचे संघनायक यांनी दोन्ही संघांना आणि या स्पर्धेचे आयोजक गंगामाता गोंदवली या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद संतोष पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जिथे 28 रोखायचे आहेत आणि तुम्ही जर असं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच ते संघाला घातक ठरेल. 4 चेंडू 8 धावा आलेत, अजूनही 12 मध्ये 20 धावांची गरज आहे. क्वार्टर फाइनल का बड़ा मुकाबला, कारण की जो जीतेगा वो एक ट्रॉफी का हकदार बनेगा. बघूया कुठला संघ इथून ट्रॉफीचा हकदार बनेल. दिनकर भोईर, गुरु थले, ऑल टीम, गावदेवी वेले आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील इथे पोहोचलेले आहेत. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत. इथे गती कमी केलेली आहे. काय चांगला चेंडू टाकलाय सागर भोईरनं. असे चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे आणि म्हणूनच प्रदीप पाटील यांनी स्वतःवर पहिला ओव्हर न घेता सागर भोईरला इथं पाचारण केलंय. 5 चेंडू 8 धावा, येणारे चेंडू आहेत 13 आणि धावा बनवायचे आहेत 20. क्वार्टर फायनल अगदी गावदेवी वेले संघ वेले आधी इथे पोहोचलाय. त्यांना ठाऊक आहे हा सामना आपल्यासाठी महत्वाचा आहे. या सामन्यातून विजेता कोण होईल, कुठला खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहे याकडे त्यांचं देखील लक्ष आहे. सदा मुकादम अमर पाटील हे 2 खेळाडू संघामध्ये आलेत आणि ताकद मात्र संघाची वाढलेली आहे. गावदेवी वेले संघाने देखील जहानमान गोवे संघाचा चषक पटकावला आणि काय तो अंतिम सामन्यातील जल्लोष. श्रीनाथ पाटील असतील, दिनकर भोईर, नारायण पाटील, देवीदास म्हात्रे यांची क्लिप गुरु थलेली चांगली व्हायरल केलेली आहे. 1 ओव्हर 9 धावा, येणारे चेंडू आहेत आता 12 आणि धावा बनवायच्या आहेत 19. 12 चेंडू मध्ये 19. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. एका संघाला विजय तर एका संघाला पराभव, हा क्रिकेटचा भाग आहे. बघूया कुठला संघ जिंकेल, कोण एका ट्रॉफीचा हकदार बनेल आणि गावदेवी वेले संघासमोर सेमी फायनल सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. जॉली स्पोर्ट कामतगार संघाने देखील लवकरात लवकर क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. त्यानंतर आपण सेमी फायनल आणि त्यानंतर अंतिम सामना आहे. ते चेंडूला उडवलाय. बघूया काउकाना रिजनला क्षेत्ररक्षक अगदी इथे पाहिलं तर बघूया काय घडलंय, काय घडलंय. इथे चौकार आलाय नाही, 2 यस 2 धावा. प्रल्हाद नाईक. चेंडू जसा हवेमध्ये तरंगत होता असं क्षेत्ररक्षक देखील जमिनीवर तरंगत होते. 2 धावा आलेत, 2 ने धावसंख्या झाली ते 11. 11 धावा 28 बनवायचे आहेत. प्रल्हाद नाईक यांच्यासाठी हा चेंडू आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप. अजय चौधरी संघातील एक सर्वात सिनियर गोलंदाज. दिनेश मडवी इस्टेनच्या मागे आहेत. धावसंख्या 12, 7 चेंडू 12 धावा. इथे 28 रोखायचे आहेत. बघूया चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. 2 धावा इथे पूर्ण केलेत. 2 ने धावसंख्या झाली ती 14. पहिल्या 8 मध्ये 14, आता येणाऱ्या 10 मध्ये 14, म्हणजे अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे. 10 विकेट हातामध्ये आहेत. इथे अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू येण्याआधीच बॅट फिरवली गेली होती. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज बाद आहे. बोल्ड आहे. एक्झॅक्ट फलंदाज कशा प्रकारे बाद झालाय. प्रल्हाद नाईक
अगदी हा चेंडू ते खेळले होते मात्र बॅट स्टंपला लागलेले. यस, हिट विकेट. क्या बात है. लालचंद तरे ऑन इनेट नंबर 3 वर. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे. 9 चेंडू मध्ये धावा आल्या 14. आता येणाऱ्या 9 मध्ये धावा बनवायच्या आहेत 14. म्हणजे अर्ध्या चेंडू मध्ये अर्ध्या धावा. आता येणाऱ्या अर्ध्या चेंडू मध्ये अर्ध्या धावा बनवायच्या आहेत. पहिली विकेट. बघूया लालचंद तरे अगदी स्वतःला तयार करतायत. अगदी हाताला माती बिती लावलेली आहे त्यांनी. एक चांगले क्रिकेटर आहेत. बघूया अजय चौधरी. पहिला चेंडू चांगला ड्राईव्हचा आपण फटका पाहतोय. चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. लालचंद तरेने आलेले चौकार ठोकले. गावदेवी वेले संघाचे संघनायक गुरु तले. आपण आरके बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गुरु तले गावदेवी वेले संघाचे संघनायक. अतिशय चांगला चेंडू. फलंदाज चुकले. एसटी रक्षक देखील चुकलेत. चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. हा नशिबाचा चौकार. रन. 7 चेंडू आणि 6 धावा. वेलकम, सुस्वागतम. एवन जोडीचे शिलेदार संजय पाटील. गंगामाता गोंदवली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. एक सिंगल लेग बाईज. यात एक चौकार आला. त्यानंतर एक म्हणजे 5 धावा लेग बाईजच्या आल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायच्या 5. या लेग बाईच्या ज्या 5 धावा आहेत या कदाचित जागृत मॉडर्न आनंद संघाला या स्पर्धेतून बघूया बाहेर काढतात की काय. एक चमत्कारी गोलंदाजी आता इथे जागृत मॉडर्न आनंद संघाला वाचवू शकेल. कारण की 6 मध्ये 5 आणि लालचंद तरे हा समोर आहे. अजूनही 9 विकेट हातामध्ये आहेत आणि 6 मध्ये 5. बघूया किती चेंडू घेतले जातील. वेलकम संदीप पाटील, शिवसेना शाखा प्रमुख गोंदवली, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. सुस्वागतम. संदीप सहदेव पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन होतो. वेलकम संदीपजी पाटील. आपण यायचं आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच लाख मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय आणि गंगामाता गोंदवली 40+ संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 5 धावा. प्रदीप पाटील. इथे पहिला चेंडू अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया एक सिंगल. दुसरीची कॉलिंग. इथे थ्रो केलाय. 2 धावा थांबत नाहीये. धावसंख्या 25. 5 चेंडू आणि 3 धावा समीकरण शिल्लक आहे. अगदी विजयाचं जल्लोष. क्वार्टर फायनल च्या विजयाची तयारी गावदेवी भादवड संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5-3. इथे बॅटची कडा लागली. चेंडू चाललाय अगदी लॉंग स्टॉप आणि हा विजयी चौकार लालचंद तरेच्या बॅट मधून. अभिनंदन गावदेवी भादवड. हडलॉक जागृत मराठा राणाल. अभिनंदन संजयभाई म्हात्रे. अभिनंदन ऑल टीम.